नमस्कार मित्रांनो, श्याम विस्पुते, आपला मित्र समुपदेशक. आपण नैराश्याबद्दल बोलणार होतो. आजचा हा आपला या नैराश्य या भागाबद्दलचा दुसरा भाग. मित्रांनो, मागच्या वेळेला आपण नैराश्याचे जे आपल्याला दृश्य स्वरूपात दिसतात त्याच्यावरून आपण ओळखायचं कसं, नैराश्य म्हणजे काय ते बघितलं. नैराश्य येण्यामागचं खरं कारण काय, तर अनेक प्रकारचे सामाजिक दडपणं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आजकालचा सोशल मीडिया. प्रचंड प्रमाणात आपलं खाजगी आयुष्यसुद्धा या सोशल मीडियाने व्यापून घेतलेलं आहे. अनेक प्रकारच्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात, वाचायला मिळतात आणि त्याच्यामध्ये आपण स्वतःला शोधायला जातो आणि इतके त्याच्याशी भावनाप्रधान आणि एकरूप होऊन जातो काही गोष्टींना. आणि त्या गोष्टींना जर काही आपल्या मनाप्रमाणे त्या घडल्या नाहीत तर आपण नैराश्यात जातो. अगदी साधी गोष्ट आहे की आता नव्याने लोकसभेचे इलेक्शन झाले, लोकांनी पैजा लावल्यात अनेक राजकीय पक्षांवरती आणि मनासारखे रिझल्ट मिळाले नाहीत. लोक अक्षरशः म्हणजे रडले, कित्येक लोक नैराश्यात गेले, कित्येक लोक त्यांचा अपेक्षाभंग झाला. मुळातच अपेक्षा जास्त केल्या की अपेक्षाभंग होतो आणि अपेक्षाभंग झाला की लोकांना नैराश्य येतं. मित्रांनो, याचबरोबर वाढणाऱ्या घराघरामध्ये वाढणाऱ्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, एकत्र कुटुंब पद्धत असायची त्यावेळेला नैराश्याचं प्रमाण हे अजिबात त्या घरामध्ये नसायचं. कारण घरातला कर्ता पुरुष निर्णय घ्यायचा आणि त्याचं संपूर्ण अंमलबजावणी थेटपर्यंत खालीपर्यंत केली जायची. आजकालच्या जमान्यामध्ये छोटं कुटुंब झालं, आईवडील मुलगा किंवा आईवडील मुलगा मुलगी, एवढ्या छोट्या कुटुंबामुळे दोघे आईवडील नोकरी करत असतात. अशा वेळेला आईवडिलांचं छत्र त्या मुलामुलींना मिळत नाही. ते एकांगी विचार करायला लागतात. आजूबाजूला जे दिसतं तीच खरी दुनिया आहे असं समजायला लागतं. आणि ज्या वेळेला त्या दुनियेकडे बघून, त्या सोशल मीडियामधल्या प्रतिमा बघून, तिथला आनंद वगैरे बघून त्यांना त्या भावविश्वात ते गुंतून जातात. पण ज्या वेळेला ते खऱ्या अर्थाने नवीन जगामध्ये, वास्तविक जगामध्ये त्यावेळेला प्रवेश करतात, त्यावेळेला त्यांचा खरा अपेक्षाभंग होतो आणि त्यांना नैराश्य येतं. त्याच पद्धतीनं तरुणांना तरुणींनासुद्धा त्याच पद्धतीनं सुद्धा नैराश्याने ग्रासलं जातं. का, तर कारण आजकालच्या जमान्यामध्ये सोशल मीडियामध्ये अतिशय प्रचंड प्रमाणामध्ये सौंदर्य प्रसाधनं असतील, कपडे असतील, मोटरसायकली असतील, कार्स असतील, गॉगल्स असतील, अनेक प्रकारचे त्यांना आकर्षण निर्माण केले जातात आणि ते मिळवण्याकरता तरुण पिढी ही धडपड करते. आणि ज्या वेळेला ही गोष्टी त्यांना मिळत नाहीत त्यावेळेला त्यांना नैराश्य येतं. आपल्या आजूबाजूला असलेले मित्र मैत्रिणी ज्या वेळेला मोठ्या मोठ्या पॉश गाड्यामधून फिरतात, हॉटेलिंग करतात, चांगले चांगले कपडे घालतात आणि त्या वस्तू आपल्याला मिळू शकत नाहीत, याच्यामुळे देखील नैराश्य येतं. किंबहुना आपल्याकडे बुद्धिमत्ता आहे, प्रचंड आपण मार्क्स मिळवलेले आहेत आणि तरी देखील ज्या वेळेला आपल्याला नोकरीसाठी वणवण फिरावं लागतं त्यावेळेला तरुणाईला नैराश्य येतं. अजून आपण जर बघितलं की आपल्याकडे पैसा नाही म्हणून आपण आपल्या मुलांना चांगल्या प्रतीचं शिक्षण देऊ शकत नाही, चांगल्या प्रतीच्या शाळेत किंवा कॉलेजला आपण ॲडमिशन घेऊन देऊ शकत नाही. याचं वैमनस्य पालकांना जेव्हा जास्त जाणवतं त्यावेळेला त्यांना नैराश्य येतं. अशा पद्धतीने अनेक प्रकारचं नैराश्याचे आपल्याला उदाहरणं आपल्या समाजामध्ये आपल्या आजूबाजूला बघायला मिळतात. मित्रांनो, याच्यावरचा उपाय काय किंवा याच्यावरती मात आपण कशा प्रकारे करायची आहे हे आपण पुढच्या भागामध्ये जरूर बघणार आहोत. तेव्हा अवश्य बघा पुढचा भाग. धन्यवाद.